Good morning, everyone. Welcome to the online classroom of Human Resource Management. So, in earlier classes, we studied recruitment process and then selection process. So, now we will see what is induction or orientation. So, this is the third and last stage of human resource acquisition. तर आपण जो चॅप्टर सुरू होता आपला की ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन, त्यामध्ये आपल्याला सिलेक्शन पाहायचं होतं. सुरुवातीला रिक्रुटमेंट, सिलेक्शन आणि देन इंडक्शन. रिक्रुटमेंटमध्ये आपण पाहिलं की त्या एम्प्लॉईनी सुरुवातीला अप्लिकेशन केलं, म्हणजे त्या कॅन्डिडेटने अप्लिकेशन केलं. ते अप्लिकेशन झाल्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्याची जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री झाली त्यानंतर इंडक्शन किंवा एक ओरिएंटेशन असतं. तर आपण एक ओरिएंटेशन किंवा इंडक्शन काय असतं हे आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो व्हॉट इज ओरिएंटेशन ऑर इंडक्शन? Orientation is a systematic and planned introduction of employees to their jobs, their co-workers and the organization. म्हणजे इंडक्शन काय असतं की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या एम्प्लॉईची जॉईनिंग झाल्याच्यानंतर त्या एम्प्लॉईचं त्याला कोणतं जॉब करावं लागणार त्या जॉबचं इंट्रोडक्शन करून देणं, त्यानंतर त्याच्या कोवर्करसोबत इंट्रोडक्शन करून देणं आणि कम्प्लिटली ऑर्गनायझेशनसोबतच इंट्रोडक्शन करून देणं. म्हणजे आपल्या भाषेत जर तुम्हाला समजायचं असणार तर एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता फर्स्ट इयरमध्ये, तेव्हा तुमचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम होतो. तो कशासाठी असतो की प्रत्येक विद्यार्थी हा आपण येणाऱ्या 2 वर्षामध्ये, जर PG असणार तर 4 वर्षामध्ये, सपोज जसं तुम्ही UGमध्ये आहे तर तुम्ही त्या 4 वर्षामध्ये कोणते कोणते विषय शिकणार आहात, तर प्रत्येक कोर्सचे डिटेल तुम्हाला ओरिएंटेशनमध्ये मिळतं. तसंच एम्प्लॉईला कोणते जॉब करावं लागणार, कोणत्या त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी राहणार, हे त्याच्या ओरिएंटेशनमध्ये करतं. जसं तुमचं इंट्रोडक्शन तुमच्या सिनियर्ससोबत होतं, तसंच इथे एम्प्लॉईचं इंट्रोडक्शन दुसऱ्या एम्प्लॉईजसोबत होतं, टॉप मॅनेजमेंटसोबत होतं. जसं तुम्ही बसल्यानंतर अदर जे ऑर्गनायझेशन म्हणजे तुमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे अदर स्टाफ राहणार किंवा सगळ्या गोष्टी राहणार, तर त्या सर्वांसोबत एक फॅमिलियर होणं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इंडक्शन किंवा ओरिएंटेशन. So orientation is a systematic and planned introduction of employee to their jobs, their co-workers and organization. So typically induction conveys 3 types of information. General information about the daily routine, so whatever daily task the employee has to perform, म्हणजे त्या एम्प्लॉईला दररोज काय काम करावं लागणार. देन द रिव्ह्यू ऑफ ऑर्गनायझेशन हिस्ट्री, म्हणजे त्या ऑर्गनायझेशनची जी हिस्ट्री आहे ही त्याला माहीत पडणार. ही कशी माहीत पडणार की त्याला एक त्यांचं जे ऑर्गनायझेशनचं ब्राउचर आहे हे त्याला त्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये दिलं जाणार की त्याला त्या ऑर्गनायझेशनची सर्व हिस्ट्री त्यामध्ये कळणार. देन अ डिटेल प्रेझेंटेशन परहॅप्स इन अ ब्राउचर ऑफ द ऑर्गनायझेशन्स पॉलिसी, वर्क रूल्स अँड एम्प्लॉईज बेनिफिट्स, म्हणजे ज्या सर्व गोष्टी आहेत ऑर्गनायझेशनच्या विषयी हे त्या एम्प्लॉईला एका ब्राउचर थ्रू दिल्या जाणार. देन ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंडक्शन, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं ओरिएंटेशन करताना की त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय राहणार. टू हेल्प न्यू स्टाफ फॉर्म पॉझिटिव्ह फर्स्ट इम्प्रेशन दॅट ही ऑर शी बिलॉंग्स टू द कंपनी अँड फील्स वेलकम अँड सपोर्टेड, म्हणजे जो एम्प्लॉई राहणार त्या एम्प्लॉईची एक वेळा अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्या एम्प्लॉईवर एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडणार त्या स्टाफचं किंवा त्या ऑर्गनायझेशनचं. त्यासाठी ओरिएंटेशन हे महत्त्वाचं असतं. किंवा त्या एम्प्लॉईला वाटणार की खरंच आपण या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, म्हणजे त्यांना आपलं पण वाटलं पाहिजे. ही ऑर शी बिलॉंग्स टू द कंपनी, की आपण या ऑर्गनायझेशनमध्ये आहो, हे सर्व ओरिएंटेशन थ्रू होतं. टू असिस्ट इन अंडरस्टँडिंग द कल्चर अँड व्हॅल्यूज, म्हणजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणते कल्चर आहेत, कोणत्या व्हॅल्यूज आहेत, ह्या त्यांच्या सिनियरनी सेट केलेल्या आहेत, हे सर्व गोष्टी त्याला ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये समजणार. देन टू इम्प्रूव्ह स्टाफ इफिशियन्सी अँड वर्क स्टँडर्ड्स, रेव्हेन्यू अँड प्रॉफिट्स, म्हणजेच जर ओरिएंटेशन प्रॉपरली झालं एखाद्या एम्प्लॉईचं, तर ओरिएंटेशन प्रॉपरली झाल्यानंतर तो एम्प्लॉई 100% डेडिकेशनने त्या ऑर्गनायझेशनसाठी काम करणार आणि त्यामुळे स्टाफची इफिशियन्सीसुद्धा वाढणार, वर्क स्टँडर्ड्ससुद्धा वाढणार, रेव्हेन्यू अँड अल्टिमेटली
the profit will be increase. So to improve the staff morale, it means एक ओरिएंटेशन प्रोग्राम झाला तर सर्व एम्प्लॉई एका ठिकाणी येणार, मिळणार आणि सर्व गोष्टी होणार मिळून, तर त्यामध्ये एक एम्प्लॉईचं मोराल वाढतं की काहीतरी ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्टिवली होत आहे. नाहीतर फक्त काम आणि काम आणि काम जर झालं तर एम्प्लॉईचा मोराल डाऊन राहणार. सो टू improve the staff morale, it is important. So these are the objectives of induction. Then why induction or why orientation, की का गरज पडतं इंडक्शन किंवा ओरिएंटेशन प्रोग्रामची. अकोमोडेटिंग एम्प्लॉई, त्या एम्प्लॉईला अकोमोडेट करण्यासाठी. बिकमिंग इन्सायडर, म्हणजे त्याला आपलंसं किंवा ऑर्गनायझेशनचा एक मेंबर झाल्यासारखं वाटलं पाहिजे. देन ओव्हरकमिंग एम्प्लॉईज एन्झायटी, म्हणजे कोणतंही ऑर्गनायझेशन किंवा कोणतंही एखादं जॉब जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो आहे की एक वेगळ्या प्रकारची एन्झायटी असतं. सर ते एन्झायटी किंवा एम्प्लॉईची जे एन्झायटी असते की ते दूर करण्यासाठी आपण ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवतो. ओव्हरकमिंग रिॲलिटी शॉक, म्हणजे कधी एखाद्या एम्प्लॉईला विश्वासच नाही बसत की मी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहो किंवा आपण जॉईनिंग केलेली आहे. तर ते माहीत करून घेण्यासाठी म्हणा किंवा ते दाखवण्यासाठी ओरिएंटेशन प्रोग्राम हा महत्त्वाचा असतो की खरंच तुमची जॉईन झालेली आहे आमच्या मोठ्या कंपनीमध्ये. त्यानंतर रेड्युसिंग एम्प्लॉई टर्नओव्हर, म्हणजे जो एक एम्प्लॉईचं टर्नओव्हर असतं किंवा टर्नओव्हर नॉट इन केस ऑफ मनी, म्हणजे एक रेग्युलरचं जे रुटीन असतं त्याचं ते कमी करून त्यांना व्यवस्थित अकोमोडेट करायचं आहे किंवा त्याच्या सर्व गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी दूर करून त्याला एक पर्टिक्युलर जॉब किंवा रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची आहे, हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ओरिएंटेशन घेतलं जातं. देन व्हॉट टू इंडक्ट ऑर ओरिएंट, म्हणजे ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये किंवा इंडक्शन प्रोग्राममध्ये काय ओरिएंट केलं जातं. अ करंट ऑर्गनायझेशन चार्ट ऑफ कंपनी, एक ऑर्गनायझेशनचा जो चार्ट असतो करंट कंपनीचा तो प्रेझेंट केला जातो. मॅप ऑफ फॅसिलिटी, म्हणजे कोणत्या फॅसिलिटी आहेत, म्हणजे डिफरंट कोणते फॅसिलिटी आहेत ऑर्गनायझेशनमध्ये ह्या सांगितल्या जातात. की टर्म्स युनिक टू इंडस्ट्री, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या फक्त इंडस्ट्रीमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये लोकांना माहीत असतात त्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यानंतर अ कॉपी ऑफ कंपनीज पॉलिसी हँडबुक, म्हणजे एक हँडबुक त्या कंपनीच्या पॉलिसीचं दिलं जातं. त्यानंतर लिस्ट ऑफ बेनिफिट्स, कोणते बेनिफिट्स या ऑर्गनायझेशनमध्ये होणार आहेत हे सुद्धा सांगितलं जातं. देन टेलिफोन नंबर्स, लोकेशन, म्हणजे काय कॉन्टॅक्ट नंबर किंवा लोकेशन्स असतील म्हणजे जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचं ते दिलं जातं. त्यानंतर सॅम्पल कॉपीज ऑफ द कंपनीज पब्लिकेशन, म्हणजे जे कंपनीचे डिफरंट पब्लिकेशन राहणार, मॅगझिन किंवा बॅलन्स शीट्स किंवा जे काही त्यांचे ॲन्युअल त्यांचे जे मॅगझिन्स निघतात हे सर्व एम्प्लॉईला दिले जाणार किंवा त्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये प्रेझेंट केले जाणार. त्यानंतर हाऊ टू इंडक्ट सक्सेसफुली, म्हणजे एक ओरिएंटेशन सक्सेसफुली कसं करायचं. अ सिस्टमॅटिक प्लॅन शूड बी फॉलोड, एक सिस्टमॅटिक प्लॅन असला पाहिजे की ओरिएंटेशनमध्ये सुरुवातीला हे होणार, नंतर हा प्रोग्राम होणार, नंतर हा प्रोग्राम होणार, तर त्यामुळे सक्सेसफुली ओरिएंटेशन होऊ शकतं. त्यानंतर अ चेकलिस्ट ऑफ पॉईंट्स टू बी इन्क्लुडेड इन इंडक्शन शूड बी प्रिपेअर, म्हणजे एक चेकलिस्ट असली पाहिजे. प्रत्येक वेळी आपण कुठे एखाद्या ट्रॅव्हलिंगला गेलो तर आपली एक चेकलिस्ट असते की आपल्याला काय करायचं आहे किंवा जाताना आपल्याला कोणत्या गोष्टी न्यायच्या आहेत, तर ती चेकलिस्ट ओरिएंटेशन प्रोग्राम करतानासुद्धा लक्षात घ्यावी लागतं. देन अ इंडक्शन बुकलेट शूड बी प्रोव्हाइडेड, म्हणजे एक इंडक्शनची बुकलेट प्रोव्हाइड केली पाहिजे की नेमकं त्या प्रोग्रामचा मायना कसा राहणार किंवा कोण व्यक्ती येणार आहेत, कोण येणार आहेत, कोण नाही येणार आहे, कोणता प्रोग्राम कधी होणार आहेत, कोणाला काही ओरिएंटेशनमध्ये बोलावं लागणार आहे का, हे सर्व त्या बुकलेटवर मेन्शन केलेलं राहणार. एनीवन हू प्रमोटेड ऑर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जॉब टू अनदर शूड ऑल्सो बी इंडक्टेड, म्हणजे त्याच ऑर्गनायझेशनमध्ये एखादा व्यक्ती जर प्रमोटेड असणार तर त्याचंसुद्धा इंडक्शन झालं पाहिजे की या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं प्रमोशन झालेलं आहे, तर त्यासाठी सुद्धा ओरिएंटेशन प्रोग्राम अरेंज व्हायला पाहिजे. द एम शूड बी टू कन्वे क्लिअर पिक्चर ऑफ वर्किंग ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे एक ओरिएंटेशनचा एक मुख्य उद्देश असतो की या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व व्यवस्थित सुरू आहे, हे एक सांगायचा उद्देश असतो ओरिएंटेशनचा. देन प्रॉब्लेम्स ऑफ ओरिएंटेशन, म्हणजे ओरिएंटेशनमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा कोणते प्रॉब्लेम आहेत ओरिएंटेशन नंतर, कोणते प्रॉब्लेम एम्प्लॉयला होऊ शकतात जो एम्प्लॉय नवीन त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन झालेला आहे. सो टू बिझी अँड अनट्रेंड सुपरवायझर,
जर त्या एम्प्लॉईचा सुपरवायझर अनट्रेंड आहे, सहसा राहणार नाही बट अनट्रेंड किंवा बिझी आहे, जर त्यांनी म्हटलं की ओरिएंटेशन प्रोग्रामला मी येऊ नाही शकत, तर जो एम्प्लॉई नवीन जॉईनिंग करत आहे त्याचा मोरल डाऊन होणार. तर हा एक प्रॉब्लेम आहे. टू मच इन्फॉर्मेशन, म्हणजे ओरिएंटेशनमध्ये एवढी जास्त इन्फॉर्मेशन दिली की ज्याची काहीच गरज नव्हती. तो सुद्धा एक ओरिएंटेशन प्रॉब्लेम, म्हणजे ओरिएंटेशन प्रोग्रामला प्रॉब्लेम देणार राहणार. त्यानंतर ओव्हरलोडेड विथ पेपरवर्क, एम्प्लॉईची नवीन जॉईनिंग झालेली आहे आणि त्याला एक मोठा रजिस्टरचा गठ्ठा म्हणा किंवा खूप सारं पेपरवर्क दिलं की हे आपल्याला सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व आपल्याला करावं लागणार. तर तो सुद्धा एक ओरिएंटेशनमध्येच एम्प्लॉईचा मोरल डाऊन होणार. त्यानंतर गिवन मेनियल टास्क, म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे जो हायली एज्युकेटेड आहे आणि त्या हायली एज्युकेशनमुळेच त्याला तिथे जॉब मिळाला, बट त्या जॉब तिथे गेल्यानंतर त्याला असं काम करावं लागलं की जे एक अनस्किल्ड वर्कर पण करू शकतं. म्हणजे सपोज तुम्ही इथून मॅनेजर्स झाले समोर भविष्यामध्ये, आणि तुम्हाला मॅनेजर झाल्यावरसुद्धा जर एखाद्या क्लरिकल लेवलचे जर तुम्हाला काम करावं सांगितलं, त्याला आपण काय म्हणतो, मेनियल टास्क, तर त्यामुळे सुद्धा एका एम्प्लॉईचा मोरल डाऊन होऊ शकतो. देन एम्प्लॉई थ्रोन इन टू ॲक्शन सून, म्हणजे तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये गेले, ओरिएंटेशन प्रोग्राम 10-15 मिनटात त्यांनी आटपून घेतला आणि लगेच तुम्हाला कामाला लावलं, त्यामुळे सुद्धा आपला काय एम्प्लॉई मोरल डाऊन होणार किंवा त्या एम्प्लॉईचं मोरल कम्प्लिटली डाऊन होणार की आपल्याला आल्याबरोबर कामं सुरू झाले. त्यानंतर रॉंग परसेप्शन ऑफ एम्प्लॉई, म्हणजे ओरिएंटेशनमध्ये जे काही अदर एम्प्लॉईज राहणार, त्या अदर एम्प्लॉईजला वाटणार की नवीन एम्प्लॉई आलेला आहे म्हणजेच कॉम्पिटिशन आहे. म्हणजे त्या दुसऱ्या एम्प्लॉईंच्या मनात एक परसेप्शन तयार होणार की हा एक आपला कॉम्पिटिटर आहे. तर त्यामुळे रिलेशनसुद्धा कधी चांगले राहत नाहीत. त्यामुळे हा सुद्धा एक ओरिएंटेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपण आता रिक्रुटमेंट प्रोसेस, सिलेक्शन आणि ओरिएंटेशन ह्या सर्व गोष्टी आता पाहिलेल्या आहेत. तर ओरिएंटेशनचं आपण कन्क्ल्युजन काय सांगू शकतो की वी मे से दॅट द इंडक्शन अँड ओरिएंटेशन प्ले pivotal role in the success of an organization by acquainting a new employee to the to new environment, rules and regulations to help in better performance. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं जे ओरिएंटेशन किंवा आपण इंडक्शन म्हणू, हे जर व्यवस्थित झालं तर तो एम्प्लॉई 100% डेडिकेशनने काम करणार आणि अल्टिमेटली इट विल हेल्प to the organization to increase the productivity as well as efficiency of work. So we completed recruitment, selection and induction. So the chapter of human resource acquisition is now completed. So thank you and thank you for watching video.